नमस्कार, आई मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा। धन्यवाद। हे बहीण भावाचं प्रेम आहे। महिला मंडळ रक्षाबंधन झालं, श्रावण महिन्यात जेवढे सण आहे तेवढे इतर महिन्यात नाही। रक्षाबंधन, नागपंचमी, कृष्णाष्टमी, गोपाळकाला, स्वातंत्र्य दिन, शिक्षक दिन आणि माऊलीची जयंती। रक्षाबंधन झालं आणि प्रत्येक मुलीने घरी गेले आपल्या भावाला रक्षाबंधनाची खरी व्याख्या सांगा दादा। तोच होय जगाला आनंद देणारा नंदाचा नंदन। आयुष्यामध्ये कधीच कोणाला फसवणुकीचं लावू नको चंदन। डोळ्याला कोणती मुलगी दिसली तरी तिला बहीण म्हणून कर वंदन, आणि हेच बहिणीसाठी भावाचं खरं रक्षाबंधन। आणि हे तरुण मुलांना तुम्ही जपा तर शिवाजी महाराजांना खरा आनंद आहे राजा। कारण शी म्हणजे शिलवान राजा, वा म्हणजे वाघाचा काळीज असणार राजा, आणि शिवाजी म्हणजे जीवाला जीव देणारा राजा। शी म्हणजे शिका, वा म्हणजे वाचा, आणि जी म्हणजे जिंका। शिका, वाचा, जिंका, ज्यांना नावात तत्व दान दिलं त्यांचं नाव शिवाजी। झेंड लावून जयंती होत नसते। झेंड जरूर लावा, बिल्ल जरूर लावा, गाजावाजा डीजे जरूर लावा, पण विचारचा पण राजा नुसता अर्जुन कविता राजे तुमची महाराष्ट्राला गरज आहे। तुका वाटतंय मोकळ्या करायला, अरे कष्ट करा। युपीतलं वर्ग महाराष्ट्रात वडापाव बनवते, आंध्राचा इथून बोर ठोकते, केरळचा हवा भरते, राजस्थानचं जिलबी बनते, पोटात पंजाबचं हित इकते, गहू कापते, नेपाळी राखवादार करते, ना आपलं दारू पिते, डीजे वाला दम टाकते। बजाव कलुडाचं पाणी डीजे हिरो कलोळाचं पाणी गाण्याचा अर्थ लिहून घ्या, त्याच्यात सुद्धा अर्थ आहे। कलोळ म्हणजे माणसाचं देह, आणि ह्याच्यातलं पाणी म्हणजे अहंकाराचं पाणी। अहंकाराचं पाणी जर ढवळलं तर लोभ नावाचा साप फळाकडे उभा राहतो, हा त्या गाण्याचा खरा अर्थ आहे। लोक खरा अर्थ घेत नाही, पासाचा परत चांगले आले काय, आता तर नवीनच आले सोनू कलियुगात विश्वास फक्त संतावर ठेवा। संताची पायी माझा विश्वास सर्व भाविदास। म्हणून कष्ट करा युवकांनो, नीती ठेवा, नीती राहिली नाही आमच्या देशात। हाताचं बंडल ज्याच्या खिशात त्याचंच नाव गाडीवर रेषात। बंडल वाजवणारा पिवळं कुपन आहे, जेव रक्षक तोच बक्षक, जेव पारे करी तोच मारे करी, त्याच्यामुळे खेळ अवघड झाला। जपानमध्ये चोर पकडायचं मशीन आलं, एका तासात 500 चोर सापडलं। चोर पकडायचं मशीन पाकिस्तानमध्ये एका तासात 2000 चोर सापडलं, आणि चोर पकडायचं मशीन भारतात आणलं तर अर्ध्या तासात मशीन चोरीला गेली। एक जणाच्या घरात मुंग्या झाल्या, ते मेडिकल मध्ये गेलं ना, मुंगी मारायची पावडर द्या, दुकानदाराने पावडर दिली, ती घरी गेलो परत महागायला म्हणते मेडिकल नको नको नको, ते पावडरच नको। दुकानदार मला एक सुद्धा मुंगी राहत नाही, कडक म्हणला ही पावडरच नको मला का, ह्याच्यातच मुंग्या झाल्या। घरातल्या माणसाला वाटत भारतात बूट पॉलिश करायला माणूस आहे, बरोबर ना? माणूस बूट पॉलिश करतो। अमेरिकेत मशीन आहे बूट पॉलिशला, नुसतं जायचं मशीन मध्ये पाय ठेवायचा, आपोआप मशीन मधून हात येणार, बूट पॉलिश करणार, तेव्हा हात आत जातो, तो पाय काढायचा, दुसरा पाय ठेवायचा, मशीन मधून दुसरा हात येणार, बूट पॉलिश करणार, पण दुसरा आलेला हात तुमचा पाय ताबून धरतो, काढ पैसे। काय ज्ञान वाटतो का लोकांना फुकाट जातात, काढ पैसे, खिशातनं पाय काढायचा आणि मग त्या बॉक्सात टाकायचा, कोणता दह्याला पाय ते सोडणार। अशा चौकात मशीन आपल्या भारतात तिथे गेलो, आपलं म्हणजे डेंजर, त्याला शेंडा नाही बघत गेलं, त्यांची मशीन बघितली, डोकं लावलं, गेलं मशीन मध्ये पाय ठेवला, मशीन मधून हात आला, बूट पॉलिश केली, त्याने पाय काढून घेतला। एका मशीन एकाच पायाला पॉलिश केली, दुसऱ्या चौका दुसऱ्या पायाला केली। मशीनच्या अकलच बंद झाली,
केला आजपासून पहिलाच फायदा होऊन बघायचा मग लोकांना कळायला भारताचा नमुना येऊन घ्या आपली माणसं आय 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 हुशार असतात हुशारच आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम आपलाच माणूस आहे हुशार माणूस आताच गेलेली घटना अटल बिहारी वाजपेयी आहे आपलाच माणूस स्वतः राहिलो हुशार होते माणसं ही माणसं गेलं सरकारला भारत देश 7 दिवस दुखवटायत होता राजावर हे जीवन म्हणायचं असं जरा जगा चांगलं जगा आणि देवाकडे चांगलं मागा महिला मंडळ तू चांगलं मागा देव प्रसन्न झाल्यावर होणार नाही पण काय सांगावं श्रावण महिना झाला प्रसन्न तर गोळा महादेव या अंजनी माताने एकच मागितलं अंजनीच्या माझा एक मित्र गायक आहे त्याला गेलो पुरी बाय ते मला माऊली बसा पुढे मित्र प्रश्न म्हणलं ताई आमचे मित्र गायक आहे आणि मला सकाळी तुम्ही गायन करता तुम्हाला गाता येतं का ते म्हणजे हो मला गाता येतं म्हणलं ताई मग गाऊन दाखवा ते म्हणजे बाहेर वळायला घातलाय एक फायदा अशी तू 7 झाला म्हणून मुली मुलगा पाहायला आला एका बैठकीत लग्न फायनल करायचं आहे लावून करायचंय तुम्हाला आलाय डिमांड घ्या ना वजन आणून तेवढे तिथे दुसऱ्याचे कपडे घालून तुझं नाव काय पोरगी नाव सांगे तुझं शिक्षण पोरगी म्हणते माझं शिक्षण 17वी आणि ह्या जो JCB ड्रायव्हर मुलीने घाबरायचं नाही त्याला पहिलाच प्रश्न टाळ माळ गल मुका हरिपाठ कीर्तन काकडा सप्ताह श्री गाता बाबत आई वडील देव देश धर्म शिवाजी समाज रामकृष्ण नवरात्र शिवरात्र ह्याच्यात तुला काय कळतो का नाही ऊट काल बूट आणि तसा सूट इकडे यायचं ना दुसरा प्रश्न दारू मावा गुटखा गांजा जुगार मटका झटका चटका काही व्यसन नाही बस तिसरा प्रश्न मी सीता तू राम तुझ्या कौशल्या तू जबाब दशरथ विचारणा ते मला माने तुला मान्य आहेत का कुणी म्हणायचं त्याच्या बोलण्याच्या प्रति उलट बापाला म्हणतात पप्पा मुलगा असा बघा ज्याला आई नको बाप नको बहीण नको काय पिता बोलशी का लग्न आणि मुलीने पुढे शौचालय बांधलं आहे का ते चालू आहे का आता काय काय बांधतात पण माझ्या भांड्यात फ्री टाकेल त्याचं आंबळ्या करतात ओम नमः फुकाट मिळते 12,000 देते ग्रामपंचायत 4,000 शोष काढायला फुकाटची किंमत कळत नाही एक जणांना बाथरूम घेतलं ग्रामपंचायतने संडास मध्ये पांढऱ्या फ्री टाकली पण पोरींना स्वयंपाक शिकवा तिकडे काय नसते तिकडे पण सासू आई गांबाबाई मला कशी ग पावली चपात्या जमाना मला माझ्या सासू पुरीचं झालं लग्न सासू म्हणजे सनबाई करा पोळे म्हणजे आलू चपात्या जमाना पोळ्या कशा करायच्या मम्मीला फोन केला म्हणली काय म्हणजे म्हातारी म्हणते पोळ्या कर म्हणजे गाव आई म्हणजे घाबरू नको डाळ गोळ केलं मीठ सगळे लिस्ट गोळा कर हे सांगते मोबाईलवर कोणी पोळ्या शिकले ती तिकडून सांगायची पोरगी करायची पण पोरला मिळत नाही ती आतकणी करायची वरून पोर लावायची पोळ्याच म्हातारी म्हणजे राहून दे पोळ्या चपात्या भाजी कर पडत वाकड्या तिकडे चपात्या केल्या आणि भाजी करायची कांदा मीठ मिरची जिरी मोहरी लसूण कशाचा अंदाज नाही त्या पूर्ण इतक्याच मिरच्या वाटल्या मरण खाणार भाजीला मीठ मला म्हणजे एवढं देत नाही तेवढंच मीठ तेवढंच कांदा तेवढंच लसूण आणि हाडावर पाणी आता शब्दाचे पदार्थ काय भाजी तयार झाली सासू किचन खोलीत आली सासूनी कलर बघितला म्हातारा लय हुशार असतात म्हातारीने कलर वरनच क्वालिटी ओळखली म्हातारी म्हणजे मला भूकच नाही माझी
भाजीत काय कमी जास्त करणार झालं हे मला भाजीची जातच एक नंबर म्हणजे तुमच्या डोळ्यात कसं काय पाणी आले तुम्हाला हे आनंद अश्रू मम्माने देऊ का अजून थोडी भाजी नको मोकळी झालेल्या माणसा बिंबीच्या देटा हसलंच पाहिजे आणि कसं स्वर्ग कशाचं वैकुंठ 2 तास झालं तुम्ही माझ्या समोर बसलेत ना अजून तुम्हाला घर आठवलं ना हाच खरा स्वर्ग आहे स्वर्गात जाऊन स्वर्गाची माझ्या पुणे घेईन पण जे माणसं पृथ्वीतला स्वर्ग निर्माण करतात तुका म्हणे पावठाणी करून स्वर्गाची त्याच्यामुळे काळाचं पंढरपूर बनवा दया क्षमा शक्ती जग जिंका येईल फक्त वाणी गोड ठेवा कसं बोला साच आणि मवाळ मितळी आणि रसाळ शब्द दैशे कल्लोळ अमृत तुकोबर यांची वाणी तुका म्हणे वाणी शुद्ध जने जन काय वाणी पावर आहे महाराष्ट्राचा राजा तुकोबरांचा शिष्य आहे आंगणशा फकीर तुकोबाऱ्यांचा निष्ठावंत श्रोता मंबाजीवा तुकोबाऱ्यांचा टाळकरी रामेश शास्त्री 4 वेळ 6 शास्त्र 18 पंचाच्या पाठ तुकोबाऱ्यांची आरती करायला आणि चिंतामणी देवन मोरे गोसाई गणपती त्यांच्या संग भोजन करत अशी महान माणसं तुकोबाऱ्यांच्या कीर्तना पुढे बसवते कारण तुकोबाऱ्यांची वाणी होती ही साक्षात सरस्वती मातेचा अवतार म्हणजे ती वाग्देव माते होती म्हणून तुकोबाऱ्यांच्या वाग्देवचा गौरव प्रत्यक्ष पांडुरंगाने केला अभंगाच्या शेवटी भगवंत आले देवाने विचार केला कानात मकर कुंडल पिवळा पितांबर गळ्यात वैजंतीच्या माळा असा जर वेश घेऊन आपण गेलो आई साहेब पायाला स्पर्श करून घेणार नाही देवाने रूप बदललं मायावीच आहे ना बारक्या मुलाचं रूप धारलं खांद्या गोमुडी टाकली हातात काठी समोरचा फेटा आणि बारक्या मुलाचं रूप धारण करून जिजाबाई साहेबाजवळ गेले भगवंत आई साहेब मी काढू का काटा जिजाबाई बाळा तू लई लहान आहे तुला जमीन काढली तुम्हाला आता फुटबॉल लई मोठमोठ्याचं काढले कोणा कोणाचं काढलं का ग बघ हे टाम मारले अवतार द्यायसाठी धर्म रक्षा अवतार घ्यायची हळूच काटा काढला आणि मग जे आहे बाळा लईच हळूच काटा काढला तुझं नाव काय बाळ म्हणला आई माझं जर तुला नाव सांगितलं तर तू दगड घ्यायची तुझं माझं जमत नाही म्हणजे नाव नको सांगू तुझं गाव सांग म्हणजे माझं गाव पंढरपूर मग म्हणजे तिथला इथ्या तुला माहित आहे देव मग आई देव इथं मीच आहे म्हणजे कुठेही दगडे थांब देवा आतापर्यंत तुम्हाला सापडलं नाही पण आज सापडल्या पळून जायचं नाही जिजाबाईना भगवंताबरोबर 5 तास वाद घातला राजावर आणि वाद का घातला भगवंता माझ्या मालकाला तुझ्या भक्तीमध्ये वेळ केला मला काहीच वाटत नाही मी तुकोबाने तुझ्या चरणात दान केलं त्याबद्दल माझं म्हणणं आहे 5 लाखाची जागीरदारी गेली तरी दुःख नाही जमीन गेली दुःख नाही आणि जागीरदारी सावकाराची कागदपत्र मालकाने इंद्राने बुडली तरी मला राग नाही लोभ नाही पण भगवंता ज्यावेळेस माझ्या पोटचा गोळा दुष्काळामध्ये पाणी पाणी करत गेला त्यावेळेस तो दाखवला आला नाही आता येऊन उपयोग काय कारण लेकराचे हित आईला मुलगा हे सर्वस्व भगवंता त्यावेळेस आला नाही आता येऊन उपयोग काय जिजाबाईनं भगवंता बरोबर वाद घातलाय पण ऐका परमार्थातला वाद वेगळा संसारातला वाद वेगळा संसारातला वाद हा वाढत जातो दुःख निर्माण करतो आणि परमार्थातला वाद वाढत जातो आनंद निर्माण करतो हेच तुकोबाई अभंगाचे